and this is the first Faraday's experiment. Okay, now let's see the second experiment. त्यांना आणखी एक एक्सपेरिमेंट, आणखी दोन एक्सपेरिमेंट करून बघितले, त्यातला सेकंड बघा. नाउ इन द सेकंड एक्सपेरिमेंट दिस इज द सेम कॉइल दॅट वी कन्सिडर्ड हियर. ओके, अँड ए गॅल्व्हॅनोमीटर इज कनेक्टेड अक्रॉस दिस कॉइल. फक्त हे मी एक इमॅजिनरी डायग्राम ड्रॉ केले की एक ट्रॅक आहे असा, इथं व्हील्स आहेत आणि याच्यावरून हा रोटेट होऊ शकतोय, म्हणजे हा मूव्ह होऊ शकतो. एखादा व्हेइकल सारखं याला सेटअप दिला आहे मी, म्हणजे हा इकडं आणि इकडं काय होऊ शकतोय, मूव्ह होऊ शकतोय. इन दी फर्स्ट एक्सपेरिमेंट्स हियर इन बोथ दीज केसेस अवर कॉइल इज स्टेशनरी. कॉइल कशी होती, स्टेशनरी होती. मॅग्नेट्स आर मूविंग, बार मॅग्नेट्स आर मूविंग. नाउ हियर अवर मॅग्नेट इज ॲट रेस्ट. मॅग्नेट इथं कसा आहे, आपला रेस्टला आहे. अँड कॉइल इज मूविंग. कॉइल आपली काय होणार आहे, इथं मूव्ह होणार आहे. म्हणजे आपण हा ट्रॅक याला आपण इकडे इकडं मूव्ह करू शकतोय. नाउ इन दिस प्रोसेस फर्स्ट ही कॉइल इथं आहे. दीज आर दी मॅग्नेटिक फील्ड लाईन्स ड्यू टू दिस मॅग्नेट. ओके, these lines are passing through this coil. Now when we move this coil towards bar magnet, पहिली कंडिशन काय आहे सांगा, when we move this coil towards bar magnet म्हणजे मी या कॉइलला असं इकडं काय केलं, मूव्ह केलं कॉइलकडे. then the number of lines passing through this coil increases. या कॉइलमधून पास होणाऱ्या मॅग्नेटिक फील्डच्या ह्या ज्या लाईन्स आहेत त्या काय होतील, इन्क्रीज होईल. मीन्स फ्लक्स increases. Electric flux increases means magnitude of magnetic field increases, and because of this change in flux current is induced in the coil. या कॉइल मध्ये काय इंड्यूस होतो, असा करंट इंड्यूस होतो या डायरेक्शन. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरनं काय दाखवलं, डिफ्लेक्शन दाखवलं. ही पहिली कंडिशन. नाउ इफ द कॉइल इज मूव्हिंग अवे फ्रॉम द मॅग्नेट. आता आपण ह्याच कॉइलला काय केलं, मॅग्नेटपासून अवे मोशनमध्ये आणलं, इकडं ओढलं याला. तर काय होईल, नंबर ऑफ मॅग्नेटिक फील्ड लाईन्स पासिंग थ्रू दिस कॉइल डिक्रीजेस. आता ह्या लाईन्स काय होतील, डिक्रीज होतील. म्हणजे तिथं फ्लक्सची व्हॅल्यू काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. फ्लक्स डिक्रीजेस म्हणजे चेंज झाला. अँड फ्लक्समध्ये चेंज झाला की परत करंट तयार होतो. नाव दी डायरेक्शन ऑफ करंट इज अपोजिट, अँटी क्लॉकवाईज. म्हणजे ज्यावेळी फ्लक्स इन्क्रीज होतोय त्यावेळी क्लॉकवाईज करंट तयार होतोय, फ्लक्स डिक्रीज होतोय त्यावेळी अँटी क्लॉकवाईज. म्हणजे तुम्ही एक कॉइल कन्सिडर केली, एक मॅग्नेट कन्सिडर केला. इफ यू केप्ट कॉइल फिक्स्ड अँड मूव्स द मॅग्नेट, देन करंट इज इंड्यूस्ड इन दिस कॉइल. ओके, मॅग्नेट टुवर्ड्स कॉइल आणला, क्लॉकवाईज करंट. अवे नेताय तुम्ही, अँटी क्लॉकवाईज करंट. दुसरी कंडिशन इथं काय सांगितलं मी, नाउ अवर मॅग्नेट इज फिक्स ॲट रेस्ट अँड वी आर मूव्हिंग दी कॉइल. मग मॅग्नेटला मूव्ह करा, कॉइलला मूव्ह करा, दोन्ही प्रोसेसमध्ये करंट इंड्यूस होतोय कॉइलमध्ये. आणि रिझन एकच आहे. काय कॉमन आहे सांगा इथं, फ्लक्स चेंजेस. मॅग्नेटिक फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉइल चेंजेस, इन्क्रीज होतोय किंवा डिक्रीज होतोय. मॅग्नेट रेसला असताना म्हणजे फ्लक्समधला चेंज जर झिरो असेल, फ्लक्स चेंज नाही झाला तर करंटही इंड्यूस होत नाही. पण फ्लक्स चेंज होत असेल, फ्लक्स पासिंग थ्रू दिस कॉइल चेंजेस, देन अँड देन ओनली करंट इज इंड्यूस्ड इन दी कॉइल. कॉइलमध्ये काय इंड्यूस झालाय, हा करंट इंड्यूस होतोय. लक्षात येतोय काय सांगतोय, ही आणि ही सेमच कंडिशन आहे. आणि थर्ड एक्सपेरिमेंट, इन दिस थर्ड एक्सपेरिमेंट ही युजेस ए सॉलिनॉइड. कॉइल आहे एक, फक्त आता कॉइलचे काय आहेत, नंबर ऑफ टर्न्स आहेत. इथं सिंगल कॉइल होती ना, एकच टर्न होता. आता त्याच कॉइलचे असे नंबर ऑफ टर्न्स केले, त्याला काय म्हणतो आपण, सॉलिनॉइड. अँड ए बॅटरी इज कनेक्टेड अक्रॉस दिस सॉलिनॉइड. आता इथं बार मॅग्नेटच नाही आहे आपला, त्यासाठी बॅटरी कनेक्ट केली. एक बॅटरी कनेक्ट केली, रिओस्टॅट व्हेरिएबल रेजिस्टर असतो, करंटची व्हॅल्यू कमी जास्त करता येते, स्विच असते एक. अँड दिस इज अवर की. ओके, सुरुवातीला की ओपन आहे म्हणजे करंट पास होत नाही आहे. नाउ व्हेन वी क्लोज दिस की, या कीला क्लोज केल्या केल्या काय होतं बघा, क्लोज केली कीला की यातून करंट पास व्हायला सुरू होतो. आणि करंट हा काय सडनली एकदम मॅक्झिमम होत नाही. सपोज या कॉइलमधून 2 एम्पियर करंट पास होतोय. व्हेन वी क्लोज दिस कीला क्लोज केलं, देन दिस करंट स्टार्टेड फ्रॉम 0.1 एम्पियर, 0.2 एम्पियर, 0.3 एम्पियर असा हा इन्क्रीज होत जातो. अँड फायनली इट रिचेस टू
2 एम्पियर. फायनली त्याची व्हॅल्यू काय असते, 2 एम्पियर एवढी व्हॅल्यू असते. लक्षात आलं. आणि मग ही म्हणजे तुम्ही म्हणाल की हे काय स्लोली होतं का, स्लो नाही, हे मायक्रोसेकंडमधली प्रोसेस आहे. आपण बटन स्विच ऑन केलं की करंट लगेच फ्लो होतो आपल्याला दिसतं असं, पण ॲक्च्युली तो करंट असा इन्क्रीज होत जातो. स्मॉल टाईम इंटरवलमध्ये तो मॅक्झिमम व्हॅल्यू होते 2 एम्पियर. आणि मग या प्रोसेसमध्ये वेन करंट थ्रू दिस कॉईल इन्क्रीजेस, काय सांगतोय बघा, या कॉईलमधून करंट पास केला की याच्या ॲक्सिसच्या अलॉंग अशी मॅग्नेटिक फील्ड तयार होते. डायग्रॅम आठवते, करंट कॅरिंग सॉलिनॉइड ॲक्ट्स ॲज अ बार मॅग्नेट. ह्या सॉलिनॉइडच्या अलॉंग दी ॲक्सिस अशी मॅग्नेटिक फील्ड तयार होते ना. आणि मग याच मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स ज्या आहेत, ह्या लाईन्स अशा पुढं जाऊन ह्या दुसऱ्या सॉलिनॉइडमधून काय होणार आहेत, पास होणार आहेत. इथं काहीही बॅटरी वगैरे काही नाही आहे. वी प्लेस्ड हिअर दी सेम सॉलिनॉइड अँड कनेक्टेड अक्रॉस एक गॅल्व्हॅनोमीटर. म्हणजे सेम तसाच एक सॉलिनॉइड आहे, त्याच्या अक्रॉस गॅल्व्हॅनोमीटर कनेक्ट केला आहे. गॅल्व्हॅनोमीटर कशासाठी सगळीकडे यूज करतोय आपण, टू डिटेक्ट करंट. ह्या कॉईलमध्ये करंट इंड्यूस होतोय का, तयार होतोय का हे चेक करण्यासाठी गॅल्व्हॅनोमीटर आहे, तो दाखवतो लगेच. करंट इंड्यूस झाला की गॅल्व्हॅनोमीटर लगेच तुम्हाला काय दाखवतोय, डिफ्लेक्शन दाखवतोय. सो हिअर व्हेन वी पास करंट थ्रू दिस सॉलिनॉइड मॅग्नेटिक फील्ड इज इंड्यूस्ड. ह्याच्यात काय तयार होते, मॅग्नेटिक फील्ड. हे स्टडी केलं आहे आपण कशी मॅग्नेटिक फील्ड इंड्यूस होते. आणि मग या मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स अशा इकडे जातील आणि ह्या सॉलिनॉइडमधून काय होतील, पास होतील. आता यातून मॅग्नेटिक फील्डच्या लाईन्स पास होत आहेत, म्हणजेच ह्या सेकंड सॉलिनॉइडमधून फ्लक्स पास होतोय. अँड व्हेन वी टॅप दिस की, या कीला आपण जस्ट ऑन केलं की ही करंटची व्हॅल्यू काय होते, चेंज होते. म्हणजे 0 होता करंट, की ऑफ असताना करंट 0 आहे. की ऑन केली की करंट हळूहळू काय होत, असा इन्क्रीज होत जातो. एकदम 2 एम्पियर होत नाही, इन्क्रीज होतो. आणि करंट जसा चेंज होईल याची मॅग्नेटिक फील्डची व्हॅल्यू, मॅग्निट्यूड आठवते, μ0 Ni, सॉलिनॉइडची मॅग्नेटिक फील्ड. करंट इन्क्रीज झाला की याची मॅग्नेटिक फील्ड ही काय होते, इन्क्रीज होते. आणि आपल्याला माहिती आहे मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड इन्क्रीज झाली की फ्लक्स चेंज होतो. म्हणजे करंट 0 पासून 2 एम्पियरला जाईपर्यंत ही जी याची ग्रोथ आहे, याला म्हणतो आपण ग्रोथ ऑफ करंट. या प्रोसेसमध्ये 0 to 2 एम्पियरमध्ये करंट चेंज होताना फील्डची मॅग्निट्यूड चेंज होते, मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड चेंज होते. सो फ्लक्स चेंजेस, म्हणजे ह्या सेकंड कॉईलमधून पास होणारा फ्लक्सही काय होतो, चेंज होतो. अँड दिस गॅल्व्हॅनोमीटर शोज स्मॉल डिफ्लेक्शन. हा काय दाखवतो, स्मॉल डिफ्लेक्शन. पण कधी, हा करंट ऑन केल्यानंतर 0 to मॅक्झिमम व्हॅल्यूला जाईपर्यंत फक्त. नाव करंट पासिंग थ्रू दिस कॉईल इज 2 एम्पियर. आता करंट चेंज होत नाही, कॉन्स्टंट झाला ना तो. आता स्विच ऑन केलं, मॅक्झिमम करंट फ्लो होतोय. नाव दी करंट पासिंग थ्रू दिस कॉईल इज 2 एम्पियर. आता करंट कॉन्स्टंट आहे, मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे. मॅग्नेटिक फील्ड कॉन्स्टंट आहे, फ्लक्स कॉन्स्टंट आहे. अँड इफ फ्लक्स इज नॉट चेंजिंग देन देर विल बी नो करंट इंड्युसेस इन दिस कॉईल. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरचं रिडिंग परत 0च दाखवलं जाते. रिझन काय, फ्लक्स चेंज होत नाही. थेरी काय सांगते किंवा एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज काय सांगतात, ऑब्झर्वेशन्स काय सांगतात, फ्लक्स जर चेंज होत असेल तरच त्या वायरमध्ये काय इंड्यूस होतोय, करंट इंड्यूस होतोय. नाव हिअर कॉन्स्टंट करंट आहे, त्यामुळं फील्ड कॉन्स्टंट, फ्लक्स कॉन्स्टंट. लक्षात आलं. नाव इफ वी स्विच ऑफ दिस की, या कीला काय केलं आपण, स्विच ऑफ केलं. स्विच ऑफ केल्यानंतर करंट ऑलरेडी किती पास होत होता, 2 एम्पियर. अँड व्हेन वी स्विच ऑफ दिस की, करंट स्लोली डिक्रीजेस. करंट एकदमच 2चा 0 होत नाही. आता तो परत पॉईंट, म्हणजे 2चा 1.9, 1.8, 1.7 असा 0पर्यंत येतो. म्हणजे करंटला याला डीके ऑफ करंट म्हणतो आपण. इन्क्रीज होणं म्हणजे ग्रोथ ऑफ करंट, डिक्रीज होणं म्हणजे डीके ऑफ करंट. आणि मग डिक्रीज करंट ज्यावेळी होत होतो त्यावेळी आता करंट डिक्रीज जसा होईल तशी मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड जी आहे ती काय होईल, कमी होत जाईल. मॅग्नेटिक फील्डची मॅग्निट्यूड कमी होत जाईल तसं फ्लक्स चेंज होईल, डिक्रीज होईल. अँड दी फ्लक्स, डिक्रीजिंग फ्लक्स अगेन इंड्युसेस करंट इन दिस कॉईल. म्हणजे ह्यात परत करंट होतो, फक्त डायरेक्शन आता अपोजिट, सेम याच कंडिशनसारखी. म्हणजे या प्रोसेसमधूनही करंट इंड्यूस झालेला दिसला. आता ह्या तीनही, इन ऑल दीज 3 एक्सपेरिमेंट्स व्हॉट इज कॉमन कन्सेप्ट. या तिन्ही एक्सपेरिमेंटमध्ये कॉमन काय होतं सांगा. तीनही एक्सपेरिमेंटमध्ये कॉईलमध्ये करंट इंड्यूस होतोय. कधी, व्हेन दी फ्लक्स इज चेंजेस, magnetic flux passing through this coil changes, and that's why
करंट इज इंड्युस्ड इन दी कॉईल. कॉईलमध्ये काय इंड्यूस होतोय? करंट इंड्यूस होतोय. हे मेन रिझन आहे. हे तिन्हीमध्ये कॉमन आहे. इथंही फ्लक्सच चेंज होतोय, इथंही फ्लक्सच चेंज होतोय आणि इथंही फ्लक्सच चेंज होतोय. म्हणजे आपण या सगळ्यातून या फॅरेडेजनं एक कन्क्लुजन घेतलं, फेन मॅग्नेटिक फ्लक्स passing through this coil or circuit changes. When magnetic flux associated with this coil changes, a current is induced in the coil. झाला लॉ. कुणाचा लॉ? फॅरेडेज लॉज ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. फर्स्ट लॉ फॅरेडेजचा. करंट कधी तयार होतो कॉइलमध्ये? when magnetic flux associated with this coil changes, a current is induced in the कॉईल. कॉईलमध्ये काय इंड्यूस होतो? करंट इंड्यूस होतो. हे याचं फर्स्ट कन्क्लुजन होतं आणि याला आपण फॅरेडेज लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन असं म्हणणार आहे. लक्षात ठेवा, एक्सपेरिमेंट्स यातून जे काही कळतं आहे सिम्पल कन्सेप्ट होता एकदम. फक्त याचं एकच आउटकम आहे, कॉईलमध्ये करंट कधी इंड्यूस झाला. काय आन्सर सांगणार? करंट इन दी कॉईल इंड्यूसेस व्हेन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ दी कॉईल चेंजेस. मॅग्नेटिक फ्लक्स जर चेंज होत असेल तरच कॉईलमध्ये काय इंड्यूस होतोय? करंट इंड्यूस होतोय. ही बेसिक कंडिशन आहे. एवढ्या फक्त सेंटेन्ससाठी आपण हा सगळा एक्सपेरिमेंटल पार्ट स्टडी केला होता. ओके, आता यामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा आहे की करंट फ्लो झालाय वायरमध्ये, पण इथं सेल कुठे आहे सांगा? बॅटरी आहे का? नाही आहे. मग विदाउट बॅटरी करंट कसा पॉसिबल आहे? बॅटरी तर पाहिजे ना. करंट कुणामुळे तयार होतो? फेन करंट फ्लोज इफ देर इज ए पोटेन्शियल डिफरन्स. सेल असेल, बॅटरी असेल, ज्याला पोटेन्शियल डिफरन्स असतो, EMF असतो त्या सेलला, तरच मग करंट काय होतो? फ्लो होतो. आणि मग यासाठी आपण इथं असं सांगतो, सपोज दिस इज अवर कॉईल. ही काय आहे? आपली कॉईल आहे. नाव इथं हा मॅग्नेट आहे. मॅग्नेटला असं क्लोज आणलं, अवे नेलं, क्लोज आणलं, अवे नेलं, काय होते बघा? सपोज आपण क्लोज आणतोय, करंट फ्लोज थ्रू दिस कॉईल. या कॉईलमधून काय झाला? करंट फ्लो झाला. हे क्लोज्ड सर्किट होतं, त्यामुळं करंट हे चार्जेस इकडे येतील, इकडे जातील आणि करंट फ्लो होईल. आता मी काय केलं? एवढंच, इथून वायरला, अवर कॉईल इज नॉट कम्प्लीट कॉईल, क्लोज्ड लूप. मी काय केलं? इथून ह्या वायरला असं इथं कट केलं. ओके, आणि मग हे फ्री एंड आहे आता इथं. ओके, दीज एंड्स आर फ्री एंड्स अँड अगेन द मॅग्नेट्स आर मूव. मॅग्नेटला काय केलं? इथं मूव केलं. आता मी मॅग्नेटला क्लोज आणतोय, क्लॉकवाईज करंट तयार होईल. होतो करंट तयार, पण इलेक्ट्रॉन्स इथून असे फ्लो होतील, इथं येतील, पण पुढं वायर कनेक्टच नाही ना. इकडले इलेक्ट्रॉन्स इकडं आले म्हणजे इथं चार्जेस कसे आहेत? गॅदर झालेत निगेटिव्ह. इथं कॉन्सन्ट्रेशन चार्जेसचं कुठल्या जास्त आहे? निगेटिव्ह. इथले निगेटिव्ह इकडं निघून गेल्यामुळे इथलं कॉन्सन्ट्रेशन आपण म्हणूया पॉझिटिव्ह मॅक्झिमम आहे. मेजॉरिटी कुणाची? पॉझिटिव्ह चार्जेसची. म्हणजेच इथं चार्ज कसे आले? पॉझिटिव्ह. ओके, नाउ ॲट दिस पोझिशन देर आर पॉझिटिव्ह चार्जेस अँड ॲट दिस पोझिशन देर आर निगेटिव्ह चार्जेस. आणि मग इथं हे जे तयार झाले हे दिस इज सिमिलर टू अवर सेल ऑर सोर्स. आपल्या सेलसारखं किंवा सोर्ससारखं इथं हा पोर्शन तयार होतो. इथं हे पॉझिटिव्ह पोटेन्शियल असतं, इथं निगेटिव्ह असतं, जसं आपली बॅटरी. दिस इज अवर सेल, दिस इज पॉझिटिव्ह निगेटिव्ह. आणि मग ज्यावेळी आपण याला कनेक्ट करतो देन सडनली चार्जेस स्टार्ट्स फ्लोईंग थ्रू दिस कॉईल. म्हणजे हे सेलसारखंच आहे. याचा अर्थ इथं एक इमॅजिनरी सेलही तयार झालेला असतो. या सर्किटमध्ये, ह्या वायरमध्ये ॲक्च्युअलमध्ये आहे का इथं काय? तसं नाही आहे. पण आपण सांगू शकतोय की इमॅजिनरी, कारण सेल असेल, पोटेन्शियल डिफरन्स नसेल तर करंट फ्लो होत नाही. हे ट्रू आहे. सेल पाहिजे, सोर्स पाहिजेच. पण इथं जर सोर्स नाही आहे, पण कसं आहे? इमॅजिनरी. आपण इमॅजिनरी कन्सिडर करणार आहे की इथं एक असा टाईपचा आहे की इमॅजिनरी सोर्स असू शकतो आणि त्या इमॅजिनरी सोर्समुळं त्यात करंट काय होतोय? फ्लो होतोय. आणि मग ह्या इमॅजिनरी सोर्सला आपण असं म्हणूया की ह्या बॅटरीचा EMF, इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. आठवतंय करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये आपण हा वर्ड यूज केला आहे आणि आता या टॉपिकमध्ये प्रत्येक पॉईंटमध्ये हा वर्ड यूज करायचा आहे आपल्याला. व्हॉट इज EMF? इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स. बॅटरीची एनर्जी असते ती, बॅटरी जी सोर्स सेल जो एनर्जी सप्लाय करतो करंटला फ्लो होण्यासाठी, दॅट वॉज अवर EMF. आणि EMFला सिम्बॉल 11th मध्ये आपण काय यूज केलं आहे? कॅपिटल E असं सिम्बॉल यूज केलं आहे. लक्षात येते?
आता या टॉपिकमध्ये आपण याला स्मॉल ई असं सिम्बॉल यूज करणार आहे. काही बुक्समध्ये असं इप्सलॉन सारखंही सिम्बॉल यूज केलं जातं. इप्सलॉन, कॅपिटल ई किंवा स्मॉल ई, तिघांचं मिनिंग एकच, काय? EMF. याचा अर्थ या कॉइलमध्ये एक इमॅजिनरी EMF आहे, त्यात एक इमॅजिनरी सेल आहे आणि त्या सेलला काय आहे? EMF आहे आणि त्याच्यामुळं करंट काय होतो? इंड्यूस होतो. आता फॅराडेजनं लॉ सांगताना जे वर्ड्स यूज केलेत त्यासाठी मी हा पार्ट सांगितला. लक्षात ठेवा, एखाद्या कॉइलमध्ये, करंट कॅरिंग कॉइलमध्ये मग करंट कधी इंड्यूस होतो? व्हेनेवर देर इज ए चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ ए क्लोज्ड सर्किट किंवा कॉइल. व्हेनेवर देर इज ए चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स, काय सांगतोय बघा, व्हेनेवर देर इज ए चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स associated with a closed circuit or coil, an electric current or EMF. Electric current or EMF induces in the coil. ह्या कॉइलमध्ये करंट किंवा EMF काय होतो? इंड्यूस होतो. लक्षात येते काय सांगतोय? करंट तर इंड्यूस झालाय दिसतेच आपल्याला, मग EMF का म्हणतोय आपण? तर आत्ता सांगितलं मी, करंट फ्लो होतोय म्हणजे तो सेलनच कुठल्या तरी होत असतो, इमॅजिनरी, त्याला EMF आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतोय की त्या कॉइलमध्ये एक असा इमॅजिनरी सेलच तयार होतोय आणि त्या सेलमुळे, त्या इमॅजिनरी सेलमुळे करंट काय होतोय? इंड्यूस होतोय. ज्या सेलचा EMF किती ज्या सेलचा काय आहे? हा EMF आहे, ज्याला सिम्बॉल आपण स्मॉल ई म्हणणार आहे. सो दिस इज दी फर्स्ट लॉ. ओके, कुणाचा फर्स्ट लॉ? फॅराडेज फर्स्ट लॉ. Faraday's first law of electromagnetic induction. This is the Faraday's first law of electromagnetic induction. काय लॉ सांगितला मी? सिंपल आहे. According to Faraday's first law of electromagnetic induction, whenever there is a change in magnetic flux, whenever there is a change in magnetic flux associated or linked with a closed circuit or coil, याला एक क्लोज्ड सर्किटही म्हणू शकतोय आपण किंवा याला कॉइल म्हणू शकतोय. whenever there is a change in magnetic flux or whenever there is change in magnetic flux linked with a closed circuit, an electric current or EMF induces in that closed circuit. याच क्लोज्ड सर्किटमध्ये EMF किंवा करंट काय होतो? इंड्यूस होतो. कधी? इफ देर इज चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. हे स्टेटमेंट सांगितलं मी कुणाचं? फर्स्ट लॉ, फॅराडेज फर्स्ट लॉ ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. लक्षात आलं? याला फॉर्म्युला नाही, काही नाही, फक्त स्टेटमेंट लक्षात ठेवायचे. व्हेनेवर परत सांगतोय कारण हे इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे, कारण त्यातलं ते चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स हा वर्ड समजण्यासाठी हे सगळं आपण स्टडी केलं होतं. According to Faraday's first law of electromagnetic induction, whenever there is change in magnetic flux linked with a coil, then an electric current or EMF, current किंवा काय इंड्यूस होतो? EMF इंड्यूस होतो. and EMF induces in the circuit or coil. त्याच कॉइलमध्ये एक करंट किंवा EMF काय होतो? इंड्यूस होतो. Now see Faraday's second law. According to Faraday's second law of electromagnetic induction. ओके, दोन लॉ आहेत फॅराडेजचे. अकॉर्डिंग टू सेकंड लॉ ऑफ फॅराडेज इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इंड्यूस्ड करंट ऑर EMF, इंड्यूस्ड EMF ऑर करंट इन दी कॉइल. ह्या सर्किटमध्ये हा जो करंट इंड्यूस झालाय, ह्या सर्किटमध्ये हा जो करंट इंड्यूस झालाय, कुणामुळे झालाय सांगा हा करंट इंड्यूस ह्या सर्किटमध्ये? बिकॉज ऑफ दी चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स. कशामुळं? मॅग्नेटिक फ्लक्समध्ये चेंज झाल्यामुळं याच्यात काय इंड्यूस झालाय? करंट, म्हणजेच EMF इंड्यूस झालाय, म्हणजे सेल तयार झालाय. त्याला सेलला आपण EMF वर्ड यूज करणार, कारण त्या सेललाच काय असतो? EMF असतो. सो इंड्यूस्ड EMF इन दी सर्किट किंवा इंड्यूस्ड करंट इन दी सर्किट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू दी चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ दी कॉइल. या कॉइलमधून पास होणारा जो फ्लक्स चेंज असतो किंवा रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ कॉइल,
याला हा कसा प्रोपोर्शनल असतो, डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. लक्षात येते. द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF काय सांगतोय बघा, किंवा करंट, द मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF or current is depends on the change in magnetic flux or a rate of change of magnetic flux. आता phi stands for flux. फ्लक्स काय होतोय, चेंज होतोय. याला डी फाय तरी लिहा किंवा डेल्टा फाय तरी लिहा. फ्लक्स एका ठराविक रेंजमध्ये चेंज होईल तो. मग चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स म्हटलं की डी फाय आलं. डी फाय स्टँड्स फॉर चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स इन टाइम डी टी. किती टाईममध्ये चेंज झाला आहे तो, डी टी एवढ्या टाईममध्ये. स्मॉल इंटरवल घेतला आहे आपण. याला आपण इन्स्टंटेनियस व्हॅल्यू म्हणणार. याला कसली म्हणायचं, इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आणि डेल्टा क्यू लिहिलं तर, डेल्टा फाय लिहिलं तर चेंज इन फ्लक्स हाही आहे, याची व्हॅल्यू असते 5-2 - 5-1. म्हणजे तुम्हाला असं दिलं आहे की अगोदर 6 एवढा फ्लक्स होता, नंतर 2 एवढा फ्लक्स आहे. देन व्हॉट इज डेल्टा फाय, डेल्टा फाय मीन्स 6 - 2 4. हे कसं कॅल्क्युलेट केलं, फायनल व्हॅल्यू म्हणजे फायनल व्हॅल्यू ऑफ फ्लक्स इनिशियल व्हॅल्यू मायनस इनिशियल व्हॅल्यू ऑफ फ्लक्स 5-2 - 5-1. याला डेल्टा फाय म्हणणार आपण. आणि डी फाय म्हणजे इन्स्टंटेनियस, त्या पर्टिक्युलर टाईम इंटरवल. म्हणजे तुम्हाला विचारलं की 2 सेकंड एवढा टाईम असताना किती होता EMF किंवा करंट, तर त्यासाठी डी फाय बाय डी टी ही इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. आणि याला आपण ॲव्हरेज व्हॅल्यू म्हणतो. दिस इज दी ॲव्हरेज EMF. म्हणजे हे डेल्टा फाय यूज केलं तर याचा अर्थ हे असं झालं, E is directly proportional to delta phi upon delta t or d phi by dt. दोघांमधला डिफरन्स कळाला. ही इन्स्टंटेनियस व्हॅल्यू आणि ही ॲव्हरेज व्हॅल्यू EMFची. फॅराडेच्या सेकंड लॉनुसार काय सांगितलं मग, इंड्युस्ड EMF, मॅग्निट्यूड ऑफ इंड्युस्ड EMF इन अ कॉईल इज डिपेंड ऑन द रेट ऑफ चेंज ऑफ मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ दी कॉईल. मॅग्नेटिक फ्लक्स किती रेटनं चेंज होतोय त्या रेटला ही व्हॅल्यू डायरेक्टली प्रपोर्शनल असते. सो वी यूज हिअर ए कॉन्स्टंट K इंटू डी फाय बाय डी टी. दिस इज दी फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट इंड्युस्ड EMF इन दी कॉईल. ह्या कॉईलमध्ये किती EMF इंड्यूस झाला आहे तो कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण हा फॉर्म्युला यूज करतो. इफ वी यूज दीज व्हॅल्यूज E, डी फाय आणि डी टी इन SI सिस्टीम, म्हणजे EMF व्होल्ट युनिट यूज करतो आपण याला. हे EMF म्हणजे पोटेन्शियल ज्याला आपण म्हणतो. डी फाय फ्लक्स, वेबर, फ्लक्सचं युनिट माहिती आहे ना वेबर, आणि डी टीला सेकंड. अशा युनिट सिस्टीममध्ये जर यूज केलं तुम्ही तर ह्या केची व्हॅल्यू युनिटी कन्सिडर केली जाते. केची व्हॅल्यू किती कन्सिडर करायची, युनिटी. सो वी यूज दिस फॉर्म्युला like this, E equal to d phi by dt, and this is the formula of Faraday's law. हा फॉर्म्युला आपण ॲक्च्युली यूज करणार आहे ह्या कॉईलमध्ये किती EMF इंड्यूस झाला आहे हे कॅल्क्युलेट करण्यासाठी. दिस इज दी फॉर्म्युला यूज टू कॅल्क्युलेट द अमाऊंट ऑफ और मॅग्निट्यूड ऑफ EMF इंड्यूस्ड इन दिस कॉईल. आता तुम्हाला की EMF कुठं आहे सर, इथं सेल आहे का, मी सांगितलं त्यासाठी परत परत सांगतोय. सेल नाही आहे पण करंट आहे. मग करंट कुणाचा असतो, एखाद्या सेलचा. मग इमॅजिनरी आहे ना याच्यामध्ये सेल, त्याचाच तो करंट आहे. त्या इमॅजिनरी सेलचा हा काय आहे, EMF आहे. आणि सेलचा EMF असतो ही करंटमध्ये शिकलोय आपण. याचा अर्थ दिस EMF इंड्युस्ड EMF इज कॅल्क्युलेटेड बाय युजिंग दिस फॉर्म्युला. याचा यूज करून आपण EMF काय करू शकतोय, कॅल्क्युलेट करू शकतोय. आता हा फॉर्म्युला तुम्हाला बऱ्याच बुकमध्ये किंवा टेक्स्टबुकमध्ये मायनस डी फाय बाय डी टी असा दिसेल. E इक्वल टू मायनस डी फाय बाय डी टी. हे निगेटिव्ह साईन येण्याचं रिझन आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत लेन्झ लॉमध्ये. तुम्ही म्हणाल की इथं प्लस लिहिलंय, बुकमध्ये मायनस दिलंय, ते पुढच्या लॉमध्ये मिळतंय, ते आधीच बुकमध्ये चुकून दिलेलं आहे. फॅराडेज लॉवरून फक्त आपल्याला मॅग्निट्यूड कळते. फॅराडेज लॉवरून काय कळते आपल्याला, इंड्यूस झालेल्या EMFची मॅग्निट्यूड कळते. लेन्झ लॉवरून आपल्याला डायरेक्शन कळते त्याची. इंड्यूस झालेल्या करंटची काय कळते, डायरेक्शन. फॅराडेजनं आपल्याला करंटच्या डायरेक्शनबद्दल जास्त सांगितलेलं नाही, पण करंटची इंड्यूस झालेल्या या कॉईलमध्ये जी काही करंटची व्हॅल्यू जो काही करंट इंड्यूस होतोय, तयार होतोय, त्या तयार झालेल्या करंटची डायरेक्शन आपल्याला लेन्झ लॉवरून कळते, जे आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. कोणता लॉ, लेन्झ लॉ. आणि त्यामध्ये आपण मग हे मायनस साईन का आलं ते डिस्कस करणार आहोत. आत्ता फक्त एवढाच फॉर्म्युला लक्षात ठेवा, चेंज इन मॅग्नेटिक फ्लक्स विथ रिस्पेक्ट टू टाईम
याचा रेशोवरून आपल्याला त्या कॉईलमधल्या इंड्युस्ड EMFची व्हॅल्यू कळते. लक्षात आलं. आणि मग EMF मिळाला की करंट कॅल्क्युलेट करता येतो. आता EMFवरून करंट कसा कॅल्क्युलेट करता येईल, तर ओहम्स लॉ आठवा. इथं ई जी व्हॅल्यू आहे ती सिमिलर आहे कुणाला, फीला. व्हॉट इज फी, पोटेन्शियल डिफरन्स ऑफ दी सेल. एखादा सेल असतो, इथं इमॅजिनरी EMF म्हटलं होतं ना मी तुम्हाला, असा कन्सिडर करा. इथे एक EMF तयार झाला इमॅजिनरी, आणि याचा EMF किती आहे, ई. तीच व्हॅल्यू म्हणजे फी, कारण आपण इथं EMF आणि पोटेन्शियल डिफरन्समधला जो डिफरन्स आहे हे फॉर्म्युले करंट इलेक्ट्रिसिटीमधले आठवा जरा. फी आणि ई. ई स्टँड्स फॉर EMF, फी स्टँड्स फॉर पोटेन्शियल डिफरन्स. ओके, ह्या दोघांमध्ये सेमच आहे. हे काय, स्मॉल आर. दिस इज द इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. आणि या इंडक्शन टॉपिकमध्ये इंटरनल रेजिस्टन्स आपण निग्लेक्ट करणार आहोत. म्हणजे इथं जे इमॅजिनरी सेल घेतोय आपण त्यांना इंटरनल नसणारच आहे ना. इमॅजिनरी सेल आहे म्हटल्यावर त्याला इंटरनल रेजिस्टन्स कुठून आला. त्यामुळं इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यू जर निग्लिजिबल असेल स्मॉल आर, देन वी कन्सिडर ई इक्वल टू आय आर और फी इक्वल टू आय आर. म्हणून ई इक्वल टू फी घ्यायचं. आणि कॅपिटल ईच्या ऐवजी सिम्बॉल काय, स्मॉल ई, म्हणून ई इक्वल टू फीच आहे. आणि यालाच आपण काय म्हणतो ओहम्स लॉवरून, आय आर. वेअर आय इज दी करंट इंड्युस्ड इन दिस कॉईल. ह्या कॉईलमधून पास होणारा आय हा करंट आहे. व्हॉट इज आर, आर इज दी रेजिस्टन्स ऑफ दिस कॉईल. ह्या कॉईलचा काय झाला, रेजिस्टन्स. सो वी कॅन कॅल्क्युलेट करंट बाय युझिंग फॉर्म्युला ई बाय आर. म्हणजे आधी या फॉर्म्युल्यावरून EMF कॅल्क्युलेट करा, आणि EMF मिळाला की करंट मिळेल या फॉर्म्युल्याचा यूज करू. लक्षात आलं. थोडा थेरॉटिकल पार्ट होता. याचा यूज कसा करायचा हे सुद्धा व्यवस्थित लक्षात आलेलं पाहिजे. एक एक्झाम्पल सांगतो मी याच कन्सेप्टवरती. सिम्पल आहे, जस्ट एक 2 मिनिटमध्ये सॉल्व्ह होण्यासारखं. याला म्हणजे ॲक्च्युअलमध्ये कॅल्क्युलेट कसं करायचं. ओके, तर एक्झाम्पल असं आहे, फ्लक्स लिंक्ड विथ धिस कॉईल. ह्याच डायग्रामवरून सांगतो मी. मॅग्नेटिक फ्लक्स लिंक्ड असोसिएटेड विथ दिस कॉईल चेंजेस अकॉर्डिंग टू द इक्वेशन फाय इक्वल टू 5t³ प्लस 2t² प्लस 6t प्लस 6t मायनस 5 ओके वेबर. फ्लक्स आहे, याला फ्लक्सला युनिट काय असतं, वेबर. काय सांगतोय बघा, क्वेश्चन असा आहे, मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ द कॉईल इज चेंजेस अकॉर्डिंग टू धिस रिलेशन. असा क्वेश्चन आहे आपला. ह्या रिलेशनवरून हा फ्लक्स काय होतोय, चेंज होतोय. देन फाइंड इंड्युस्ड EMF. फाइंड इंड्युस्ड EMF इन कॉईल ॲट t इक्वल टू 2 सेकंड अँड अल्सो फाइंड करंट. आणि त्याच कॉईलमधला करंट इफ रेजिस्टन्स ऑफ कॉईल इज 5 ओहम. काहीतरी व्हॅल्यू यूज केली मी. असा क्वेश्चन आहे. क्वेश्चन परत सांगतो मी. काय क्वेश्चन, मॅग्नेटिक फ्लक्स असोसिएटेड विथ दी कॉईल इज चेंजेस, म्हणजे चेंज होतोय फ्लक्स अकॉर्डिंग टू दी रिलेशन. 5 इक्वल टू एक रिलेशन दिलंय टाईमशी रिलेटेड. आणि फाइंड आउट काय करायचं आहे, फाइंड इंड्युस्ड EMF इन कॉईल ॲट t इक्वल टू 2 सेकंड. एका पर्टिक्युलर टाईमला असलेला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे EMF ॲट t इक्वल टू 2 सेकंड अँड ऑल्सो फाइंड दी करंट इफ रेजिस्टन्स ऑफ कॉईल इज 5 ओहम. त्या कॉईलमधून पास होणारा करंटही कॅल्क्युलेट करायचं आहे. नाव हिअर आपल्याला इथं बघा इन्स्टंटेनियस व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे की ॲव्हरेज. तर एका पर्टिक्युलर टाईम इन्स्टंटची व्हॅल्यू दिली, याचा अर्थ इन्स्टंटेनियस व्हॅल्यू. सो टू फाइंड दी इन्स्टंटेनियस व्हॅल्यू वी यूज फॉर्म्युला E इक्वल टू dφ/dt. लक्षात आलं, हा फॉर्म्युला यूज करतो आपण. नाव हिअर फाय इज गिवन. सो दी व्हॅल्यू ऑफ फाय इज लाईक दिस, 5t³ प्लस 2t² प्लस 6t मायनस 5. ओके, आता डेरिव्हेटिव्ह झाले, डिफरन्शिएशन शिकलाय तुम्ही. सेपरेट प्रत्येकाला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी असल्यामुळं. याचं काय येणार बघा, 5 कॉन्स्टंट आहे इंटू 3 पॉवर इकडं घेतली t². ते फॉर्म्युला माहिती आहे ना, x⁻n चा व्हॅल्यू n x⁻n-1 त्याचा यूज केला मी डिफरन्शिएशनचा. ओके, प्लस याचं काय येणार 2² आणि t प्लस 6t². टीचा डेरिव्हेटिव्ह कॅन्सल आणि कॉन्स्टंट टर्म आहे 5, याचा डेरिव्हेटिव्ह तर 0च असतो. सो इट विल बी E इक्वल टू
5 इंटू 3 15t² प्लस 4t प्लस 6 ईचं इक्वेशन मिळालं. नाव आता हे ईचं इक्वेशन झालं. ईची व्हॅल्यू आपल्याला EMFची व्हॅल्यू किती टाईम इन्स्टंटला कॅल्क्युलेट करायची आहे, t = 2 सेकंड. सो इफ t = 2 सेकंड म्हणजे टीची व्हॅल्यू 2 पुट करा इथं. मग काय येईल आन्सर, E = 15 2² म्हणजे किती आलं 4 प्लस 4t म्हणजे 4 इंटू 2 प्लस 6 म्हणजे काय येणार E = 15 इंटू 4 60 प्लस 4 इंटू 2 8 प्लस 6 म्हणजे किती आलं 68 प्लस 70 प्लस 6 74 व्होल्ट. EMF आहे आणि EMFचं युनिट व्होल्ट असतं माहिती आहे आपल्याला. सो दिस इज अवर आन्सर. कुठलं, फाइंड इंड्युस्ड EMF इन कॉईल ॲट t = 2 सेकंड. तर इंड्युस्ड EMF मिळालं नाही इथं, इन्स्टंटेनियस EMFची व्हॅल्यू मिळाली 74 व्होल्ट. आता करंट कसा कॅल्क्युलेट करणार, वी कॅन कॅल्क्युलेट करंट बाय युजिंग ओहम्स लॉ. ओहम्स लॉ म्हणजे V = IR, तसं इथं E = IR. सो वी यूज हिअर ओहम्स लॉ टू कॅल्क्युलेट करंट. I = what is the value of current, I = E/R. Ohm's law इथं लिहिला आहे मी. सो वी यूज हिअर व्हॅल्यूज 74 डिवायडेड बाय 5 एम्पियर. रेजिस्टन्सची व्हॅल्यू गिवन होती 5. सो दिस इज अवर करंट इंड्युस्ड इन दी कॉईल. जे करंट मिळाला कॉईलमधला आणि त्या कॉईलमध्ये तयार झालेला EMFही मिळाला जो इमॅजिनरी होता. लक्षात येतं आहे, ह्या इन्स्टंटेनियस व्हॅल्यू झाल्या. आपण आणखी न्यूमरिकल बघणार आहोत जसे जसे पुढं लेक्चर जातील त्यावेळी तुम्हाला ती ॲव्हरेज व्हॅल्यू EMFची कशी कॅल्क्युलेट करायची ती आणखी एखाद्या न्यूमरिकलमध्ये आपण सॉल्व करू शकतोय. ओके, थँक्यू.